नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे आपले सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास यामध्ये तिसरा घटक अभ्यासणार आहोत, निवारा आपला आपला। आता निवारा आपला आपला या घटकामध्ये आपण सर्वांना निवाऱ्याची गरज असते। आता निवारा म्हणजे काय? एक प्रकारचं ते घर, आणि प्रत्येक प्राणी मात्राला घराची का गरज असते, कशी गरज असते, हे आपण आजच्या या पाठामध्ये पाहणार आहोत। खरं म्हणजे प्रत्येक प्राण्याचा निवारा हा वेगवेगळा असतो, आणि काही प्राणी आपला निवारा स्वतः बनवतात। त्यामध्ये माणूस प्राणी हा तर आपला निवारा स्वतःच बनवतो, परंतु इतरही काही प्राणी पक्षी असे आहेत की ते आपला निवारा स्वतः बनवतात, आणि काही प्राणी पक्षी मात्र दुसऱ्याच्या निवाऱ्यामध्ये राहत असतात। आता या ठिकाणी आपल्या समोर काही चित्र दाखवली जात आहेत। आता ही दोन चित्र जर आपण पाहिली तर या दोन चित्रामध्ये काय फरक आपल्याला दिसून येईल? तर एक चित्र जे आहे त्या एका चित्रामध्ये एक मांजर दिसते, आणि ती मांजर अगदी दबा धरून बसली आहे। दुसरं जे चित्र आहे त्या दुसऱ्या चित्रामध्ये कावळे घाबरलेले दिसतात। असा हा दोन चित्रांचा एक भाग या ठिकाणी आहे। हे का घडलं असेल असं? याचं कारण काय? मांजर दबा धरून बसली, कारण काय? का तिला खायला पाहिजे। ती काही जी काही घरटा, इथे घरटं दाखवलं गेलेलं आहे, टोपली दाखवली गेलेली आहे, आणि त्यामध्ये काही पिलं आहेत, म्हणजे त्या कावळ्याची पिलं दिसत आहेत। ती मांजर कावळ्यासाठी, म्हणजे कावळा आपल्याला कसा मिळेल, कावळ्याची पिलं आपल्याला कशी मिळतील, यासाठी ती त्या ठिकाणी दबा धरून बसलेली आहे। पण ते कावळे मात्र घाबरलेले आहेत त्या ठिकाणी, असा एक भाग इथे आहेत। मग मांजर कशासाठी दबा धरून बसली आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला काय देता येईल? की मांजर त्या कावळ्याची जी काही अंडी आहे त्या ठिकाणी, अंडी पिलं वगैरे, यासाठी ती दबा धरून बसलेली दिसते। आणि कावळे का घाबरलेले आहेत? कावळ्याचं जे काही घरटं आहे त्या घरट्यामध्ये आपल्या समोर अंडी दिसत आहेत। मग ती अंडी ते मांजर खाईल का, यासाठी ते कावळे घाबरलेले आहेत, आणि म्हणून ते मांजराला हुसकावण्याचा प्रयत्न करतात। तर अशा पद्धतीने तो कावळा त्या मांजरी भोवती गिरट्या घालतोय। आता आणखी एक भाग आहे की पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात। आपल्याला माहिती आहे की प्राणी पक्षी प्रत्येकाला घरटेची आवश्यकता असते, आणि पक्षी घरटी बनवण्यासाठी विशेष म्हणजे ते घरटी हे झाडावर बनवत असतात। त्यासाठी जे काही बारीक बारीक काड्या असतात, गवत असतं, त्यापासून ते घरटी तयार करत असतात। त्यामध्ये आणखी दुसरा एक भाग विचारला प्रश्न की बिळात कोणकोणते प्राणी राहतात। बिळामध्ये सापासारखे जे काही प्राणी आहेत अशी प्राणी बिळामध्ये राहतात। तिसरा एक प्रश्न विचारला आहे की पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात आणि त्यांची सोय कोण करतं। खरं म्हणजे पाळलेल्या ज्या काही कोंबड्या असतात त्या कोंबड्या खोराड जे काही त्यांचं खोराडं असतं ते खोराडं मानवाने तयार केलं असतं, आणि त्या ठिकाणी त्या राहतात। अशा प्रकारचा एक भाग आहे। आता मगाशी तुम्हाला जे काही कावळा आणि त्याचा एक भाग दाखवला, त्याचं पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की पक्ष्यांची घरटी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलीच आहे, आणि ही जी घरटी असतात ही पक्ष्यांनी स्वतःसाठी निवारा म्हणून तयार केलेली आहे। कारण अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना काय असते, भीती असते। त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा सुद्धा हवी असते। मग अंड्यामधून पिलं जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेला पिलं खाणारी सुद्धा काही प्राणी असतात। त्याचबरोबर स्वतःचं रक्षण करण्यासाठी ताकद त्या पिलांमध्ये नसते। मग ते जे घरटं असतं त्या घरट्यामुळे त्या पिलांचं काय होतं, रक्षण होत असतं, आणि म्हणून पक्षी हे आपलं घरटं बांधत असतात। मग ते घरटं बांधण्यासाठी कशाचा उपयोग करतात, तर पक्षी ते गवत, काड्या यांचा उपयोग करत असतात। त्याचबरोबर कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे सुद्धा वापरतात, आणि त्यामुळे त्यांचं घरटं जे असतं हे यातून मऊ होतं आणि उबदार सुद्धा बनत असतं। या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे त्या घरट्याचं। असंच इथे दुसरं एक आणखी चित्र दाखवले कावळा आपलं घरटं झाडावर तयार करतो। त्यासाठी काडक्यांचा वापर करून त्याने हे घरटं तयार केले। हे वेगळ्या प्रकारचं घरटं तुमच्या समोर दाखवलं गेलेलं आहे। याशिवाय आणखी काही प्राणी आहेत
ते मग छोटे छोटे सुद्धा असतात. जसं मुंग्यांचं जे घरटं असतं ते बघा, एक वारुळ असतं, त्या वारुळामध्ये त्या राहतात, असा एक भाग आहे. त्याचबरोबर खारुताई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ही सुद्धा झाडावर सरसर चढत असते, तुरतुरू पळत असते आणि ती सुद्धा झाडाचं जे काही खोड असतं त्या खोडामध्ये कुठेतरी जागा असते आणि छोट्याशा ढोलीमध्ये बिळामध्ये कुठेतरी ती राहत असते. याशिवाय आपण अनेक प्राणी पक्षी या सगळ्यांची घरटी आपण पाहतोय आणि सगळ्यांना घरट्यांची सुद्धा गरज असतेच. येथे सुद्धा तुमच्या समोर ही काही चित्र दाखवलेली आणि त्या सगळ्यांना त्या घरट्याची गरज आहे. पोपट आहे, मोर आहे, असे काही पक्षी इथे दाखवले गेलेले आहेत. आता इथे आणखी पुढची चित्र दाखवली की कुत्रा मांजर यांची हे त्या एका छोट्याशा घरामध्ये बंद असतात. आता कुत्रा आणि मांजर हे खरं म्हणजे हे पाळीव प्राणी आहेत आणि या पाळीव प्राण्यांना माणसानेच एक छोटीशी त्यांना घरटी तयार करून दिली असतात आपल्याच घराच्या बाजूला किंवा घरामध्येच. त्यानंतर इकडे एक सुतार पक्षाचं चित्र दाखवलंय. सुतार पक्षी सुद्धा वाळलेल्या झाडाच्या खोडामध्ये आपलं घरटं तयार करत असतो. नंतर आणखी पुढचं चित्र आहे, इथे जनावरं दाखवली आणि जनावरांचा तो गोठा आहे. आता ही जी जनावरं आहेत ही पाळीव जनावर आहेत आणि या पाळीव जनावरांना शेवटी जे काही घर बनवलेलं आहे, जे काही गोठा बनवलेला आहे, हा गोठा माणसाने तयार केलेला आहे. याशिवाय आणखी काही प्राणी इथे दाखवलेले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्याचं सुद्धा चित्र दाखवलेलं आहेच. हे सरपटणारे जे काही प्राणी आहेत, हे सरपटणारे प्राणी कुठे राहतात? काही प्राणी बिळामध्ये राहतात, काही पाण्यामध्ये राहतात, असंही एकंदरीत हे चित्र आहे. मग अशी पुन्हा जे काही पक्षी आहे, पक्ष्यांच्या घरट्याचा पुन्हा एकदा एक भाग आलेला आहे की हे पक्षी वेगवेगळ्या पद्धतीने घर बांधत असतात. जसं इथे एक दुसरं घरटं दाखवलं की सुगरणीचा खोपा दाखवलेला आहे. आणखी इथे हे दुसरे एक घरटं आहे, त्यामध्ये अंडी आहेत, कावळ्याचं घरटं, चिमणीचं घरटं, अशी छोटी छोटी इथे घरटी सुद्धा दाखवली गेलेली आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहिलं की कोंबड्या, मग अशी सांगितलं की कोंबड्या कोणत्या ठिकाणी राहतात, त्यांची सोय कोण करतं. हा जर प्रश्न विचारला की कोंबड्यासाठी खोराडं असतं आणि आता त्याला इथे आणखी एक शब्द आहे की पोल्ट्री फार्म नावाचा एक भाग आहे. हे एक मोठं तुमच्या समोर चित्र आहे आणि या सगळ्यांची सोय माणूस करतो, मानव करतो. मग आता प्रश्न असा की घरांची गरज का असते? प्रत्येक प्राणी पक्षी या सर्वांना घराची गरज आहे, घरट्यांची गरज आहे. का? इथे अनेक प्रकारची घरं सुद्धा दाखवली गेली की घरांचे वेगळे प्रकार आहे, कारण वातावरण आणि हवामानानुसार घरं बदलत असतात. हे अगदी प्राणी पक्ष्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा घडतंय. इथे घरांची गरज का असते याचं उत्तर इथे दिले की चित्रांच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर उत्तर दिले. कारण एका चित्रामध्ये पाऊस दाखवलेला आहे, दुसऱ्या चित्रामध्ये अगदी वादळ आल्यासारखं दाखवलेलं आहे घर आणि खूप पूर सुद्धा आलेला आहे, असं एक एकंदरीत इथे चित्र आहे. ह्या सगळ्यांची आणखी दुसरे एक चित्र आहेत भरती ओहोटी सारखं. आणखी पुढच्या चित्रामध्ये हिमवर्षाव होताना दिसतोय. नंतर पुढे आणखी काही चित्र दिले की जंगली प्राणी आहेत. आता जंगली प्राणी सुद्धा, त्यांना सुद्धा घराची गरज आहे आणि जंगलामध्ये आपलं रक्षण व्हावं असं प्रत्येक प्राणी मात्राला वाटत असतं आणि ते सुद्धा त्या घराच्या शोधामध्ये असतात. मग घराची गरज का आहे? घराची गरज मागाशी चित्रामध्ये तुम्ही पाहिलं तर घर जे आहे, घरटं जे आहे, थंडीपासून बचाव होण्यासाठी, सोसाट्याचा वाऱ्यापासून बचाव होण्यासाठी, ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींपासून बचाव होण्यासाठी, घरामध्ये चोरी होऊ नये म्हणून आणि जंगली जनावरांची भीती असते, घरामुळे ही भीती कमी होत असते. ह्या सगळ्या बाबी घराशी संबंधित आहे आणि घर त्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटत असतं. आता मानव जो आहे, मानवाला घराची गरज आहे, पण मानवाप्रमाणे प्राण्यांना सुद्धा निवारा आवश्यक असतो. परंतु काही प्राण्यांना मात्र निवारा जो असतो तो मानव तयार करून देतो. तर काही प्राणी काय करतात, स्वतःच आपला निवारा तयार करत असतात, तर काही सुरक्षित अशा ठिकाणी आपला निवारा शोधत असतात. आता इथे शिंपी नावाचा पक्षी आहे. हा जो पक्षी आहे
चिमणीपेक्षा लहान आहे, किंचित मोठी पानं असलेल्या झुडपाची निवड घरटी बनवण्यासाठी तो करत असतो. आणि शिवण्यासाठी दोऱ्याच्या ऐवजी बारीक वेल तो वापरतो. त्याचं घरटं हे चिमुकलं असतं, हे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. याशिवाय काही कीटक असतात आणि कीटकांना सुद्धा स्वतःचा निवारा आवश्यक असतो. जसं मधमाशा असतात, मधमाशा सुद्धा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कापडच्या छताखाली आपलं पोळी बनवत असतात. इथे तुमच्या समोर हे मधमाशीचं चित्र दाखवलेलं आहे आणि हे सगळं त्याचं पोळं बनवलेलं आहे, त्याला सगळ्या त्यात चिटकून बसलेलं आहे, असं हे चित्र आहे. मग आता आणखी दुसरे प्राणी आहेत की बिळात सुद्धा जे प्राणी राहतात, जसं बघा उंदीर, घुशी शेतात जमिनीखाली राहतात, शेत जमीन पोखरतात आणि बिळे करून राहतात. त्याचप्रमाणे घरात, दुकानात, कार्यालयात या ठिकाणी भिंतींना बिळे करतात आणि तेथे सुद्धा राहतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात ते नुकसान सुद्धा करत असतात. याशिवाय काही प्राणी असे असतात की आयता निवारा शोधत असतात. आता आयता निवारा शोधण्यामध्ये काही प्राणी पक्षी आहेत, विशेषतः पक्षी आहेत, प्राणी आहेत. मग त्यामध्ये कबूतर असतात, पारवे असतात. हे जंगलामध्ये राहतात आणि निवाऱ्यासाठी जागा सुद्धा शोधत असतात. उंच कडेकपारीमध्ये राहतात आणि काही मात्र शहरामध्ये घराजवळ राहतात. आपण पाहतो की इमारती असतात, इमारतीच्या बाजूला एखादं झाड असतं, परंतु ही जी कबूतर ज्याला आपण म्हणतो, ही सगळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात आणि तिथेच इमारतीच्या गच्चीवर कुठेतरी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ते बसलेले असतात. मग आता स्वतःसाठी निवारा बनवणारे काही प्राणी असतात. त्यामध्ये इथे काही चित्र दिली आहे. चिमणी आहे, कावळा आहे, सुगरण आहे. आणि हे प्राणी पक्षी काय करत असतात, आपलं घरटं आपण स्वतःच बनवत असतात. याशिवाय आणखी एक बिळात राहणाऱ्या प्राण्याचं उदाहरण दिलेलं आहे. इथे उंदराचं चित्र दाखवलेलं आहे, घुशीचं चित्र आहे. हे पुन्हा तुमच्या समोर ही काही चित्र दाखवली जात आहेत. आयता निवारा शोधणाऱ्या प्राण्यांमध्ये काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाही. ते परिसरातल्याच सोयीच्या जागा निवडतात. जसं मी मागाशी सांगितलं की कबूतर आहेत, जंगली पारवे आहेत, उंच कड्या कपारीमध्ये ते राहतात. म्हणजे विशेषतः हे जे पक्षी असतात हे मानवाच्या वस्तीजवळच राहतात आणि त्या ठिकाणीच आपल्याला मिळालेला निवारा त्याचा शोध घेतात आणि तिथेच राहतात. आता काही डोंगरात मध्ये किंवा गुहेमध्ये राहतात, जसं वाघ आहे, बिबटे आहे, तरस आहे, हे प्राणी आहेत. इथे चित्र दाखवली गेलेली आहे त्यांची. जंगलामध्ये राहणारे, गुहेत राहणारे प्राणी आहेत हे. आणखी काही जे काही पक्षी ज्याला आपण म्हणतो की जसं वटवाघळं असतात, ही उंच झाडावर राहतात. तर काही वटवाघळं डोंगराच्या अंधाऱ्या गुहामध्ये सुद्धा राहतात किंवा जुनी पडकी घरं असतात त्या ठिकाणी, ओसाड इमारतीमध्ये सुद्धा ती वटवाघळं जागा शोधत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी ते राहतात. याशिवाय नाग आहे, नागाचं चित्र दाखवलं इथे. नाग हा खरं म्हणजे वारुळात राहतो असं म्हटलं गेलेलं आहे, परंतु ते खरं नाही. कारण मुंग्या ह्या वारुळ बनवत असतात, नाग मात्र वारुळ बनवत नाही. नाग हा बिळामध्ये राहतो म्हणून आयत्या बिळात नागोबा जसं म्हणतात तसा हा प्रकार आहे. तर अशा प्रकारे हे जे प्राणी पक्षी आहेत ते आपापल्या जो काही निवारा आहे हा निवारा शोधत असतात, काही तयार करत असतात आणि काही आयत्या घरामध्ये निवाऱ्यामध्ये येऊन राहत असतात. तर आपण आजच्या या तासिकेमध्ये या आपला निवारा आपला आपला हा भाग अभ्यासलेला आहे. आता इथे एक प्रश्न आहे की कोण कुठे राहतो ते लिहा. येथे तुमच्या समोर कावळा, चिमणी, उंदीर, वाघ, मधमाशी अशा प्रकारे या चार पाच नावं दिलेली आहेत. जवळजवळ 5 नावं दिली आणि त्या नावांपुढे चौकोन दिलेला आहे. त्या चौकोनामध्ये तुम्ही तो शब्द भरायचा आहे, तुम्ही तो तक्ता तयार करायचा आहे. आणि याशिवाय आणखी जे काही तुम्हाला परिचित असणारे जे काही प्राणी पक्षी असतील त्यांची सुद्धा नावं तुम्ही लिहायची आहे आणि ते त्यांचा निवारा, त्यांचं घरटं काय आहे, ते कोणत्या ठिकाणी राहतात हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. मला वाटतं या ठिकाणी आपण आपला निवारा या भागामध्ये बरीचशी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.